सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत। दुसरीकडे ठाकरे आणि मनसेच्या युतीच्या हालचाली सुद्धा आता वाढलेल्या आहेत। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। तर शिवसेना आणि मनसेत विसंवाद किंवा गोंधळ नाही, आमचं घर दोघांचं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। त्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब असतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपातील चर्चा आता अंतिम टप्प्यात। काल चर्चा झाली, आज चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। तर मुंबई संदर्भात आज विषय संपेल अशी अपेक्षा। राऊतांची माहिती। जागा वाटपा संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल। आशिष शेलारांकडून कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर टीका। बंधू प्रीतीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला कविता अर्पण, असं यातनं स्पष्ट। यापूर्वी शिवतीर्थावर प्रचाराच्या सभा फक्त शिवसेनेनं केल्या। शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध? शिवतीर्थाशी संबंध हा फक्त ठाकरेंचाच आहे। शिवतीर्थावरील सभेवरून राऊतांचा शिंदेच्या सेनेवर निशाणा। शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्यांना एकदा सांगावं। शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे युगात गर्जना करू नका। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर होण्याची शक्यता। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये प्रचाराची सांगता सभा सुद्धा एकत्रित घेऊन हे बंधू एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार। नवाब मलिकांचा पाठिंबा भाजपला चालतो, पण नवाब मलिक चालत नाही, भाजपची ही दांभिकता आहे। अंबादास दानवेंची भाजपवर टीका। मलिकांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला चालतो, तर आता मलिक चालत नाही, अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची दुधारी भूमिका आहे। भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा। एम फॉर मुंबई, एम फॉर महादेव, मुंबई लव्ह महादेव असं सूचक ट्विट। तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काही भागामध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकले होते। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाणार, सूत्रांची माहिती। तर या युतीसाठी शरद पवार पक्षातील स्थानिक नेते सुद्धा अनुकूल असल्याची माहिती। दरम्यान मुंबईमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात 2 वेळा चर्चा। जागा वाटपाचा अंतिम निर्णयही लवकरच होणार। तर काँग्रेसकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ऑफर, मात्र एकदाही चर्चा नाही, सूत्रांची माहिती। पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। यामध्ये महापालिका निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चा होणार। शिवसेना आणि मनसेच्या बैठकीनंतर या बैठकीला अधिक महत्त्व।